सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. सांगली जिल्हा परिषद सांगली मार्फत कवठेमंकाळ तालुक्यातील 30 गावांचा महिला एकत्र करून तो महिला प्रकल्पाने व्यवस्थापन करण्याचा घाट श्री बिरोबा बन आरेवाडी या गावातील बिरोबा बनाच्या शेजारील गायरानामध्ये करण्याचा घातला आहे. हे आम्ही बिरोबाचे भक्त म्हणून आम्हाला आमचा या प्रकल्पाला पूर्णतः विरोध आहे. कारण बिरोबा हे या राज्यातील अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असून दरवर्षी यात्रेला लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, त्याच पद्धतीने दर अमावस्या असेल, दर रविवारी भाविकांची मोठी वर्दळ या मंदिराच्या परिसरात असेल. वर्षभर विविध उपक्रम या मंदिराच्या परिसरात राबवले जातात. त्यामुळे इथलं वातावरण पूर्णतः धार्मिक आहे. पण या धार्मिक वातावरणाच्या शेजारी महिला प्रकल्पाने व्यवस्थापन करण्याचा जो घाट घातलेला आहे जिल्हा परिषदेनं, तो अत्यंत चुकीचा आणि ह्या धार्मिक वातावरणाला बाधा आणणारा प्रकल्प आहे. हा प्रकल्प आरेवाडी सोडून, बिरोबा बन सोडून इतर कोणत्याही गावात करावा असं आम्ही जिल्हा परिषदेला निवेदन दिलं होतं. पण जिल्हा परिषदेने 19 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर आम्हाला जेव्हा ही बाब निदर्शनास आली तेव्हा आम्ही 9/12/2025 रोजी जिल्हा परिषदेला निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करावा, अन्यथा सोमवार 15 डिसेंबर 2025 पासून या प्रकल्प रद्द होईपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाच्या समोर आम्ही आमरण उपोषण करण्याचं लेखी निवेदन दिलं होतं. पण जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे कोणत्याही पद्धतीनं गांभीर्यानं पाहिलं नाही. उलट जिल्हा परिषदेसमोरील उपोषण होऊ नये यासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाने एक उपोषण परवानगी नाकारण्यात आल्याचं निवेदन देऊन हे उपोषणापासून लांब करणे, उपोषणावर न करण्यासाठी दबाव आणण्याचा एक केविलवाना प्रयत्न केलेला आहे. पण आमच्या भावना बिरोबा बनाशी जोडलेले आहेत, बिरोबा देवस्थानाशी जोडलेले आहेत आणि यासाठी कोणतेही गुन्हे दाखल झाले तरीही आम्ही हे आंदोलन जोपर्यंत बिरोबा बना शेजारील गायरानामधील आरेवाडी गावातील गायरानामधील महिला प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेसमोर हे आमरण उपोषण राहणारच. एवढंच या निमित्तानं सांगतो, जिल्हा परिषदेनं या भाविकांचा अंत न पाहता तातडीनं धार्मिक भावनेचा विचार करून हा प्रकल्प तातडीनं रद्द करणं अपेक्षित होतं. पण तो जिल्हा परिषद प्रशासन याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. त्यामुळे नाईलाजानं उद्या सोमवारपासून जिल्हा परिषदेच्या दारामध्ये आम्ही भाविक, या महाराष्ट्रातील भाविक आमरण उपोषणाला सुरुवात करत आहेत.